स्ट्राइकला आहे ते सूरज आणि नॉन स्ट्राइकला आहे ते मतंग सारंग. स्टार्ट द मॅच. अरुण पहिला चेंडू पडल्यानंतर 15 मिनिटात इनिंग संपली पाहिजे याची खबरदारी घ्या. काय चेंडू टाकला. बॅटची एज घेतली जातीये. घोषांकी क्षेत्रातील एक धाव. पुन्हा एकदा मारला फटका सुरेख. 2 धावा नक्कीच बहाल होता. स्कोर कार्ड वरती धाव संख्या दिसते ते 3 धावा. पुन्हा एकदा सुरेख मारला फटका. फुल टॉस चेंडू. 2 धावा नक्कीच मिळतात. स्कोर वरती धाव संख्या दिसते ती 5 धावा. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली जातीये. घोषांगी क्षेत्रातील एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. काय चेंडू टाकलाय. धीरज यांनी अत्यंत चांगलं कमबॅक केलं. निर्धाव चेंडू. ओमकार मालाड संघाकडनं सातत्याने अरुण आणि मतंग सारंग यांनी ओपनिंग पेअरच्या माध्यमातून धाव संख्या कुठल्या आहेत. महत्वाची मॅच आहे. जो संघ पोहोचेल अंतिम फेरीमध्ये या सामन्याअंतर्गत जो विजयी होईल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एकत्रित चेंडू नक्कीच टाकावा लागेल. मारला फटका. सुरेख बॅटची एज घेतली जाते. एक धाव नक्कीच मिळते. पहिले षटक या ठिकाणी संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या 8 धावा. टीम मीटिंग नक्कीच केली जाते. राजन यांच्यासाठी पारितोषिक नक्कीच आहे. काय चेंडू टाकले. किरण शिंदे यांचा पहिला चेंडू निर्धाव येतो. सुरेख मारला फटका. नक्कीच चेंडू उडवला जातोय. 2 धावा नक्कीच बहाल होत आहेत. एक खेळाडू वृत्ती या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतीये. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. 380 कोणामध्ये फिरवलेला चेंडू लेग स्टंप पासून उडवलाय. दांडी दांडी गुल झाली आहे. चेंडू काहीसा कळला नाही. अरुण बाद होता. काय चेंडू टाकला. मुथय्या मुरलीधरन सारखी गोलंदाजी पाहायला मिळाली. शेन वॉन सारखा टर्न पाहायला मिळाला. आणि नक्कीच नवीन फलंदाज देवकरण. किरण यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. काय एफर्ट्स दिले. चेंडू टाकलाय. वेल्लेप करायच्या नादात दांडी गुल केली. पुन्हा एकदा डॉट बॉल येतो.
दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. नक्कीच पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. पुन्हा एकदा स्वीपचा सुरेख फटका. घोषांगी क्षेत्र. एक धाव नक्कीच मिळतीये. 1-12. लॉस ऑफ 1 विकेट. मारलेला फटका सुरेख. धावसंख्या होते ती 14. 1 for 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच पैशाचा पाऊस ज्यांच्या व्यक्तिमत्वावर खेळावरती बहाल होऊन प्रमुख प्रायोजक म्हणून पाहायला मिळतात असे असंख्य पाठीराखे ज्याच्या पाठीशी आहेत तोच आकाश गुरव बॉलिंगच्या माध्यमातून राजन प्रतापती यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर आपण स्टंपिंग जरी घेतली तरी 500 रुपयाचं पारितोषिक मनीष मकवाना यांच्या माध्यमातून आहे. आणि गोलंदाजीच्या माध्यमातून जरी विकेट घेतली तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक फूट दर्दी आहेत मकवाना सर आणि त्यांच्या माध्यमातून याला म्हणतात 500 रुपये लागू झालेले आहेत. खुश झालेत आणि वायरचे नक्कीच आभार मानले पाहिजे. झाडांचे आभार मानले पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं म्हटलं जातं पण राजन यांच्या मदतीला धावले ते वृक्ष आणि 500 रुपये मिळाले. अचूक फेक एसटीवर आदळली. महत्वाचा गडी बाद झाला. नवीन फलंदाज सूरज. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. पुन्हा एकदा टपलीचा सुरेख फटका आहे. 2 धावा नक्कीच बहाल होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या नक्कीच वाढते. 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. राजन प्रजापती या ठिकाणी सल्ला देत आहेत. 18 धावा 118. मारला फटका सुरेख सुसंधी होती. एक धाव नक्कीच मिळतीये. दोन्ही बॅटरचा योग्य कॉल. एक धाव बहाल होती. 19. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. एकत्रित चेंडू नक्कीच टाकावा लागेल. धावा पोचल्या त्या 20 धावा. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने किरण शिंदे यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव काही वाचू शकले नाहीये. धावा झाल्या त्या 21. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. सुरेख मारला फटका. 2 धावा नक्कीच बहाल होत आहेत. 23 धावा. शेवटचे निर्णायक हाणामारीचे 6 चेंडू. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स.
हार्दिक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक. टाकलेला चेंडू सुरेख डॉट जातोय. देवकरण यांना फसवलं जात आहे. सुरेख यष्टीरक्षण आकाश गुरु यांचं पाहायला मिळालं. मारला फटका सुरेख लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होती ती 2-4-24. आणि धावचीची सुसंधी. फलंदाज बाद सूरज बाद होतोय. मनीष नवीन फलंदाज. अमन नक्की सुसंधी होती. एक धाव मिळतीये. धावसंख्या झाली ती 25. 2-5-25. शेवटचे निर्णायक 2 चेंडू. पंचदंडित करतायत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा 2 धावा बहाल होत आहेत. 2-8-28. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा. 1 to go. आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. चला रिव्ह्यू पाहायला जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही. नक्कीच पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. धावसंख्या एकेरी धावेने वाढतीये. 2-9-29. बाईच्या माध्यमातून एक धाव नक्कीच पाहायला मिळते. 30 धावा जिंकायला हव्या त्या 24 चेंडू मध्ये 31 धाव संख्येचं लक्ष. हा
31 दिला ना 30 झाला 31 हा करायचा 24 चेंडू 31 धावा. नक्कीच एबीसीसी संघाकडनं या ठिकाणी राजनजी प्रजापती आणि निकम चेतन निकम यांचं कौतुक करावं लागेल. खेळपट्टी बनवली आहे. काय खेळपट्टी बनवली आहे. विकेट बनवण्यामध्ये राजन प्रजापती यांना 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे सुरेख यशस्वी केल्याबद्दल आणि ते नक्कीच दिलं जाईल मॅच संपल्यानंतर. चला बॅटर पाठवायचे पारितोषिक बॅटिंगच्या माध्यमातून राजन यांच्यावरती पुन्हा लावलं जाईल. मनीषजी मकवाना 2 चौकार लगेगा तो 500 रुपया नक्कीच मकवाना सरांच्या माध्यमातून राजन प्रजापती यांच्यावरती मकवाना साहेबांच्या माध्यमातून 2 चौकार जर लगावले प्रजापती आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे मकवाना सरांकडे. विकेट तुम्ही बनवली आहे त्यामुळे सुसंधी आहे. विकेटचा फायदा तुम्हालाच घ्यायचा आहे. चौकार लगा 500 रुपये कमवा. नक्कीच आकाश गुरव आणि राजन प्रजापती आणि पहिले षटक घेऊन येतोय मतंग सर. पहिला चेंडू मकवाना सरांचं प्रेम राजन प्रजापतीवरती भरपूर आहे. यष्टीरक्षण करता करता 500 रुपये गमावले त्यांनी. एक विकेट त्यांनी घेतलाय 2 चौकार लागवले तर नक्कीच 500 रुपये कमवतील. पाहूया काय चेंडू टाकला. पहिला चेंडू निर्धाव. गुड बॉल. बॅटची एज घेतली जाते सुसंधी होती आणि आकाश गुरव या ठिकाणी बाद होत आहे. सोडली संधी पुन्हा एकदा मिळवली आहे. चेंडू सुटलाय. बॅटची एज घेतली होती. नॉन सेकंडला रनआउट केलाय. सुरेख फेक. सूरज यांचं कौतुक करावं लागेल. महत्वाचा विकेट जातोय. नवीन बॅटर जयेश नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल असे अपेक्षित आहे. पाहूया पुन्हा एकदा मतंग सरांना तयार. राजन यांच्यावरती लागलेलं पारितोषिक आहे 2 चौकार. स्माइल देत आहेत. खेळपट्टी त्यांनी बनवली आहे. अनुभव आहे. खेळपट्टी शपथ 2 चौकार नक्कीच येतील. पराग यांचं कौतुक करावं लागेल. देवकरण यांच्याकडनं सुटलेला चेंडू पराग यांनी अडवलाय. मगाचा सामना पराग यांनी सहज जिंकून दिलाय. सामना विरमवला. काय चेंडू टाकलाय. मतंग सरांग यांचं कौतुक. गुड बॉल. जर पारितोषिक उलट फिरत आहे. राजन प्रजापती यांनी जेवढे चेंडू डॉट खाल्ले जातील तेवढी पारितोषिक म्हणजे प्रत्येक चेंडू गणित 100 रुपये मकवाना यांना द्यायला लागतील. उलट पारितोषिक पाहूया. देवकरण यांच्या हातून चेंडू सुटतोय. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. डॉट चेंडूचं नाव काढलं पण राजन यांच्या बॅट बंद येत आहेत. त्या 2 धावा. पुन्हा एकदा स्ट्रेट मारला फटका. 2 चेंडूवरती 4 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिले संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 4. 1 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. चला बॉल बॉईज वॉटर बॉईज कौतुक करावं लागेल. उद्या त्यांची मॅच आहे लहान मुलांची.
4 धावा. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. नक्कीच नवीन गोलंदाज शैलेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक. 18-27. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक. मगाच्या सामन्यामध्ये ज्यांनी अत्यंत चांगली गोलंदाजी केली तो शैलेश. हलका टाकलेला चेंडू. ओमकार मालाड. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं. वय वर्ष जरी 40 अभाव असलं तरी शैलेश अत्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पराग यांचं कौतुक करावं लागेल. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, अडवला गेला. एक धाव नक्कीच मिळती आहे. 17-27. वायकट्ट्याच्या माध्यमातून असलपा संघाला विजयी घोडदौड करून दिली तोच पराग ओमकार मालाड संघाकडनं आज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना पाहायला नक्कीच मिळतोय. 17-27. हलका सटावलाय. एकदा वाचवली आहे. देवकरण यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 15-25. पुढचा धक्का बसतोय. विकेटचं पतन होतंय. चला नवीन बॅटर पाठवायचं. शैलेश यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. 14 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 14-25. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. पराग यांचं कौतुक करावं लागेल. अचूक फेक झाली असती, सुसंधी होती. 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मॅच घेतली जातीये. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. बारा 22. नक्कीच नवीन गोलंदाज अरुण. काय चेंडू टाकला. 2 धावा काही वाचू शकले नाहीयेत. नक्कीच गोशांगी क्षेत्र. अकरा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता.
फुलटॉस चेंडू देवकर्णे यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव नक्कीच मिळतीये. 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 10 balls 19 runs required. कमॉन राजन, मकवाना सरांनी तुझ्यावरती पारितोषिक लावलंय. 2 चौकार नक्कीच लगवायचे. सामना विजयी करून द्यायचा आपल्या संघाला. सुसंधी आहे. आणि या ठिकाणी आत्मघाती धाव घेत असताना राजन बाद होता. चला न्यू बॅटर पाठवायचा. समीकरण थोडस जड होतंय. 9 चेंडू 19 धावा. नवीन फलंदाज विशाल देवकर्णे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. 8-18. ब्लॉकहोल मध्ये टाकलेला चेंडू ब्लॉकआउटच्या दिशेने चेंडू उडवला जातोय. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. आणि समीकरण थोडस हलकं होत आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बॉल द्यायचा 6-13. नक्कीच मगाशी ज्यांनी सामना वळवला तोच पराग. बाबूदा बॉल घ्या. 6-13 आणि मॅचचा बॉल घ्यायचा आहे. 6-13 आणि शेवटचा आणि अंतिम षटक पराग. नक्की चांगला कानमंत्र दिला जातोय निखिल पाटील यांना. टप्पा पडायला देऊ नको. टप्पा पडायच्या अगोदर खेळायचं. पाहूया कानमंत्र काय साबित करताय. 6-13 आणि सुसंधी आहे या ठिकाणी. निखिल पाटील बाद. गुड फिल्डिंग देवकर्णे यांची. पराग यांचं कौतुक करावं लागेल. मगाच्या सामन्या अंतर्गत सामनावीराचा पुरस्कार मिळाला का मी या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे तेच दाखवून देतोय पराग. नवीन बॅटर धीरज. समीकरण थोडस बदलतंय. 5 चेंडू 13 धावा. नो बॉल घोषित केला जातोय. 9+1 अशा 2 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 5-11 काय चेंडू टाकला. नो बॉल टाकल्यानंतर कमबॅक केलंय पराग याने. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. किरण शिंदे. पुन्हा एकदा मारला फटका आणि बाद होतोय किरण शिंदे. समीकरण पुन्हा एकदा बदललं जातं. 3 चेंडू 11 धावा. नवीन फलंदाज हार्दिक. तीन 11 देवकर्णे यांच्याकडनं चेंडू सुटतोय. हॅट्रिकची सुसंधी होती पराग यांना.
2-10 मॅचचा महत्वाचा बॉल 2 चेंडू 10 धावा दांडी दांडी गुलती काय बोलिंग टाकली परागसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे शेवटचा निर्णायक चेंडू नक्कीच बोलिंग परागसाठी नामांकन आहे पराग यांचं एक चेंडू सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय पुन्हा एकदा पराग यांना पराग जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पराग साठी पराग यायचं लवकर